मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, देऊन टाका ना। बीड मध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय, तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं, परत एकदा काय आवाहन कराल दोन्ही समाजाला, कारण विनाकारण वातावरण खराब होतं। आता थंड झालंय, परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा, कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये। सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता, आता पण दादा शांत आहे, पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही, म्हणून आपण 22-23 दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत राहा म्हणून, आणि 100% शांत राहतील। त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे। बीडमध्येच काय होतं, कारण काय, कारण समोरची पार्टी आरोप करते तुम्ही भाषण देताना काही जातीवादाचे उल्लेख केले, त्यामुळे हे सगळं पेटवतं कोण? मी आतापर्यंत बोललो नाही, जातीविषयी एक शब्द बोललो नाही। प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली। मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही, दुखवणार सुद्धा। नेते हे विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतो। परंतु आपल्याला गाव खेड्यात राहायचंय, ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे, आपल्याला एकमेकात राहायला लागतंय। यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही, म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा, आणि शांत आहेत। फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं, पण ते करत नाहीत, बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल। 4 तारखेला तुम्ही पाडापाडीची भाषा सुरू केली, 5 पिढ्यापर्यंत पाडा, ती जातच संपवा, जी मराठ्यानं संपवून, अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळलं गेलं। पाडा तर कुणीही म्हणतं, ते बी म्हणतात एकामेकाला पाडा, म्हणजे ती काय जातीवाद असतो का? तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा, मग काय थोडा जातीवाद येतो? मी बोललो नाही, मी बोललोच नाही, मी नावच नाही सांगितलं। नाही, मी निवडणुकीतच नाही, रिझल्ट सांगतो। बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असेल की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत ते लोकांनी ऐकलंय? नाही, पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे, परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही, माझा समाज नाही, मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की ह्याला पाडा। तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती। जनतेला अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा, पण मताची ताकद दिसली पाहिजे। मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा, आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही। तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची, मग विधानसभेला बघू। तुम्ही नाव न घेता इशारा दिलेला आहे, आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते, कसं काय होतंय ते पालकत्व त्यांच्याकडे, पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे। परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना, त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचं आव्हान, पण ते सांगत नाहीयेत। वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही। 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सगळ्या स्वायरांची अंमलबजावणी, आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी